शिंदखेड्यात एलसीबीची मोठी कारवाई, 160 गुंगीकारक कफ सिरपच्या बाटल्या जप्त, एकाला अटक। धुळे जिल्ह्यात गुंगीकारक औषधांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधातील कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळविले आहे। शिंदखेडा शहरात सापळा रचून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून 18,400 रुपये किमतीच्या 160 गुंगीकारक कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या। या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार गुंगीकारक औषधांची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्याच दरम्यान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली की किरण वसंत सकट, राहणार मच्छी बाजार शिरपूर, हा सुरत येथून शिंदखेडा मार्गे शिरपूरकडे गुंगीकारक कफ सिरप विक्रीसाठी घेऊन येत आहे। या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने शिंदखेडा येथील रेल्वे स्टेशन रोडवरील कुमरेज फाट्याजवळ राजपत्रित अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत सापळा लावला। संशयिताला अडवून त्याच्या ताब्यातील 2 बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये कोरिन फॉस्फेट आणि ट्रिप्रोलिडीन हायड्रोक्लोराइड घटक असलेल्या कोन्स्टिआर या कफ सिरपच्या 100 मिलीच्या 160 सीलबंद बाटल्या आढळून आल्या। प्रत्येक बाटलीची किंमत 115 रुपये असून जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत 18,400 रुपये आहे। या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रोके या गुन्ह्याचा तपास करीत असून आरोपीने हा साठा कुठून आणला आणि त्यामागील पुरवठा साखळी कोणती याचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रोके तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली।